नमस्कार मित्रांनो, आज आपण एक सिरीज घेऊन आलो आहे. ह्या सिरीजमध्ये आपण जे आगामी पोलीस भरतीमध्ये झालेले पेपर आहेत त्याचा आपण जे जी केचं आहे GK GS म्हणा त्याचं आपण पूर्ण विश्लेषण घेणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की पहा, कारण की हा व्हिडिओ तुम्हाला आगामी पोलीस भरतीसाठी नक्कीच कामाला येईल. तर आज आपण सांगली पोलीस भरती शिपाई याचे काही प्रश्न घेणार आहोत उत्तरासोबत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा. ओके, तर आज पहिला प्रश्न बघत आहोत आपण की डॅश हे अभयारण्य गव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तर यासाठी ऑप्शन क्रमांक जो आहे तो 3, ऑप्शन क्रमांक 3 दाजीपूर हा गव्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे. त्यानंतर पुढचं 2 नंबर. तर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न आहे की उस्मानाबादी डॅश ही जात भारतात प्रसिद्ध आहे. आता उस्मानाबादी जी आहे ती शेळीची जात आहे जी भारतामध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया. भारताचा मध्यबिंदू म्हणजे 0 माईल सिटी कुठल्या शहराला आपण म्हणतो? तर सर्वांना माहिती आहे नागपूर, ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर प्रश्न क्रमांक 4, मसूद ही गुप्तरेखा संस्था कोणत्या देशाची आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विक्रम साराभाई. त्यानंतर पुढच्या पर्यायाकडे जाऊया आपण. पुढचा पर्याय ती जी होती ती अन्नधान्यासाठी झाली होती. त्यानंतर श्वेत क्रांती तुम्हाला माहीत असेल. श्वेत क्रांती कुठल्यासाठी झाली होती? श्वेत क्रांती जी आहे ती दुधासाठी झाली होती. तर आपण ऑप्शनमधनं एलिमेंट करायचे. ऑप्शन एलिमेंट करायचे म्हणजेच इकडं बघायला मला दाखवतो. हरित क्रांती 1 नंबरला, म्हणजे डी जे आहे डीसाठी 1 पाहिजे. तर डीसाठी 1 पाहिजे म्हणजे सी आणि डी हे ऑप्शन, सी आणि डी हे 2 ऑप्शन एलिमेंट झाले. त्यानंतर बाकी काय? श्वेत क्रांती. आता श्वेत क्रांती कुठली आहे? दुधासाठी. तर सीमध्ये 3 कुठं आहे? तर पर्याय क्रमांक एमध्ये. तर याचं बरोबर उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक ए. ओके, तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7, सेवा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे ज्याचे क्षेत्र होय. तर सेवा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे कुठले क्षेत्र आहे? पहिले, द्वितीय, तृतीय किंवा चौथे? तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 जे आहे सेवा जे आहे सेवा क्षेत्र जे आहे ते तृतीय ह्याच्यामध्ये येतं. ओके, तर चला पुढचा प्रश्न घेऊया. पहिलाच व्हिडिओ आहे, थोडं समजून घ्या, कारण की मी एवढा काही प्रोफेशनल नाही आहे, बट मी ट्राय करतो आहे. नक्कीच तुम्ही सपोर्ट करा अशी इच्छा बाळगतो. प्रश्न क्रमांक 8 की नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? मित्रांनो, हा प्रश्न खूप म्हणजे खूप IMP आहे, कारण की हा जो प्रश्न आहे तो कमीत कमी याच वर्षी 2025-26 मध्ये कमीत कमी 10 ते 11 जागेवर विचारला आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पंतप्रधान. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न की रेपो व रिव्हर्स रेपो रेट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर ही संज्ञा जी आहे ही संज्ञा आहे रिझर्व्ह बँकेचे पतधोरण याच्याशी संबंधित आहे. तर त्यानंतर 10वा प्रश्न, कोणत्या प्रकारचे अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारच्या मालकीचे असतात? तर पुढचा प्रश्न बघूया आपण. तर 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे समाजवादी. ओके, कोणत्या घटना दुरुस्तीने भारतीय घटनेच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या शब्दांची भर घातली? तर ही घटना आहे 42वी घटना दुरुस्ती, ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. भारताचे 12वा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार कोण व त्याच्या गायनासाठी किती वेळ लागतो? तर याचा ऑप्शन क्रमांक 1 आहे रवींद्रनाथ टागोर आणि 52 सेकंद लागतात. त्यानंतर 13वा प्रश्न, डॅश हे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतात?
तर याचं तुम्हाला सर्वांना माहीत असेल, राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात. त्यानंतर हे बघा, हा बी प्रश्न खूप वेळेस विचारला आहे. तर राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? आता राज्यसभा म्हणले तर 6 वर्ष आणि लोकसभा म्हणले तर 5 वर्ष पकडायचं. जर यांचा वयाची अट विचारली तर लोकसभेसाठी आहे 25 वर्ष आणि राज्यसभेसाठी आहे 30 वर्ष. हे पण लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढं कामाला येईल. नंतर पण प्रश्न क्रमांक 15वा, निवडणूक आयोग ही एक ज्येष्ठ संस्था आहे. निवडणूक आयोग ही ज्येष्ठ संस्था आहे. तर याचा उत्तर आहे, निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. ओके. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. स्थानिक स्वराज्य संस्था त्रिस्तरीय रचनेत मुंबई शहरासाठी कोणती संस्था काम करते? तर मुंबई शहरासाठी एकच संस्था काम करते स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी, ती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका. ओके. तर प्रश्न क्रमांक 17वा, पोलीस प्रशासनासाठी गाव पातळीवर काम करणारे पोलीस पाटलाची नेमणूक कोणत्या विभागामार्फत होते? तर कुठल्या विभागामार्फत होते? तर सर्वांना माहीत आहे, महसूल विभागामार्फत होते. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा, अखिल भारतीय सेवा खालीलपैकी कोणत्या सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून ओळखल्या जात नाही? तर याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक डी, ऑप्शन क्रमांक डी. याचं उत्तर आहे ऑप्शन डी, की भारतीय वन सेवा. भारतीय वन सेवा ही अखिल भारतीय सेवा म्हणून ओळखली जात नाही, हे लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. आता हा जो खूप IMP प्रश्न आहे, कारण की हा कमीत कमी 9 ते 10 जिल्ह्यामध्ये ह्याच भरतीमध्ये विचारण्यात गेला आहे. तर वर्दीच्या माणसाची नोंद या पुस्तकाचे लेखक कोण? तर सर्वांना माहीत पाहिजे की आपले जे पोलीस महासंचालक आहेत श्री सदानंद दाते सर, यांचं पुस्तक आहे वर्दीतल्या माणसाच्या नोंदी. चला, ओके. पुढचा प्रश्न 20 आहे, खालील पदाचा विचार करता पोलीस आयुक्तालयातील पदसंरचनेचे योग्य चढत्या क्रम ओळखा. तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ओके. तर याचं लक्षात ठेवा, पहिलं जे पद आहे ते पहिलं पद आहे याचं उत्तर आहे सी. तर पहिलं सहाय्यक पोलीस आयुक्त, त्यानंतर पोलीस उप आयुक्त, त्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त आणि त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त. ओके. चला पुढे जाऊया. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सन 2026मध्ये ICC T20 स्पर्धेत अंतिम सामना कोणत्या देशाच्या टीममध्ये खेळण्यात गेला? तर सर्वांना माहीत पाहिजे आपण कोणासोबत खेळलो होतो, आणि आपण भारत जिंकलेला आहे. तर भारत आणि न्यूझीलंडसोबत आपण हा सामना खेळलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22वा, अमेरिका आणि इराण युद्धात इराणच्या कोणत्या सर्वोच्च नेत्यांचा नुकताच खात्मा करण्यात आला आहे? तर ते आहेत, ते कुठले आहेत? आयतुल्ला खामेनी यांचा खात्मा अमेरिकेने केला आहे. ओके. पुढचा, स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते? 23वा प्रश्न आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि यांचे जे गुरु होते ते होते स्वामी परमहंस, आणि यांच्याच नावावरती परमहंस सभा स्वामी विवेकानंदने सुरू केली होती, हे पण लक्षात राहू द्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24वा, महाराष्ट्रातील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहिलं फोडा, नंतर आंबा, नंतर बोर आणि नंतर तळघाट. ओके. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक जो आहे 25वा, आणि त्याचं उत्तर आहे 25वा, ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? तर ध्वनीचा वेग कुठल्या माध्यमामध्ये सर्वाधिक असतो?
तर ध्वनीचा वेग पोलादामध्ये सर्वात जास्त असतो आणि सर्वात कमी कुठं असतो तर निर्वात पोकळीमध्ये. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मी असंच व्हिडिओ बनवेल, कारण की हा पहिला व्हिडिओ आहे, मला एवढं काय त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स नाही आहे. बट आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि फॉलो नक्कीच करा. धन्यवाद.